नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेलमध्ये बघितलंच असेल तुम्ही की पोस्ट भरतीचा निकाल हा कधी लागणार आहे. त्याचीच माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये जर जागा बघितल्या तर त्या 44,000च्या वरती जागा होत्या आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती होत्या तर त्या होत्या मित्रांनो 3,000च्या प्लस जागा ह्या महाराष्ट्रासाठी होत्या. त्याने ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ही आपल्याला 15 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ही दिली होती आणि 6 ते 7 ऑगस्ट मित्रांनो फॉर्म एडिट करण्यासाठी आपल्याला हे 2 दिवस दिले होते. तुमच्याकडून फॉर्म भरते वेळेस जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला ते 2 दिवस दिले होते. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की सर्व डाटा कलेक्ट होतो. त्यानंतर मित्रांनो आपला निकाल हा लावला जातो. ऑगस्ट महिन्याच्या मित्रांनो शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची पहिली लिस्ट ही येऊन जाईल. तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो 5 ते 6 लिस्ट मित्रांनो ह्या येत असतात आणि एकाच लिस्टमध्ये पूर्ण निकाल हा ते देत नाहीत. पहिली लिस्ट आल्यानंतर मित्रांनो 15 ते 20 दिवसानंतर तुमची ही दुसरी लिस्ट येते. त्यानंतर असेच मित्रांनो 15 ते 20 दिवस गॅप हा दिला जातो लिस्ट लागते त्यावेळेस. म्हणजे पहिली लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर दुसरी, त्यानंतर मित्रांनो तिसरी, अशा मित्रांनो ह्यावेळेस 6 ते 7 लिस्ट मित्रांनो लागतील. जागा खूप आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे जर पहिल्या लिस्टमध्ये नाव आले नाही तर नाराज होण्याची काही गरज नसते मित्रांनो. तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज असतील तर तुमचं काम हे 100% होतंच मित्रांनो. तुम्ही जर कास्टमध्ये असाल, SC ST मध्ये जर असाल तर तुम्हाला जर 85+ मार्क असतील तर तुमचं 100% मित्रांनो काम होतं. तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 90+ मार्क असतील तर कोणत्या पण जिल्ह्यात तुम्ही जर भरला असेल तर 100% मित्रांनो तुमचं काम होतं. आणि ह्या वेळेस मित्रांनो असं आहे, मागच्या वेळेस कसं होतं, मागच्या 1-2 ज्या भरत्या झाल्या त्यामध्ये आपण कोणत्या पण जिल्ह्यात फॉर्म टाकत होतो आणि ह्या वेळेस असं आहे मित्रांनो की आपण एकच जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म टाकत होतो. वेगवेगळे झोन निवडायचे होते पण एका जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म टाकायचे होते. त्यामुळे काही मुलांनी असं केलं की ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्याच ठिकाणी मुलांनी फॉर्म टाकले आहे. कमी जागेत कोणी विशेष रिस्क घेतलेले नाही आणि ज्या मुलांनी रिस्क घेतले कमी जागेमध्ये त्या मुलांना जर कमी पर्सेंटेज असतील त्यांचं पण काम होण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण असं की कमी जागेत जास्त रिस्क पोरं घेत नाही, त्यामुळे तिथं फॉर्म पण कमी येतात. त्यामुळे तुमचे सिलेक्शन होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि हा मित्रांनो निकाल हा तुमचा ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमची पहिली लिस्ट येऊन जाईल. मित्रांनो, अशीच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पोस्ट भरती संदर्भात जी काही माहिती असेल ती आपल्या चॅनलवरती मी वेळोवेळी देत जाईन. आणि हो मित्रांनो, खास करून टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पोस्ट भरतीचा जो निकाल लागेल त्याची जी लिस्ट राहील ती आपल्या चॅनलवरती मी वेळोवेळी टाकत जाईन. जी काही अपडेट राहील भरती संदर्भात ती सर्व माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत जाईन. त्यामुळे टेलिग्राम चॅनल आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जाईल. मित्रांनो, भेटूया एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.